नवी दिशा अकॅडमी या यूट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं स्वागत आहे. चालू घडामोडी हा सर्व स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त भाग आहे आणि त्यामुळे चालू घडामोडीचा अभ्यास करणं उपयुक्त ठरणार आहे. तर त्यासाठी आपण चालू घडामोडीचा एक एक प्रश्न घेऊया. जम्मू आणि काश्मीर राज्याला विशेष दर्जा देणारे कोणते कलम रद्द करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय सुप्रीम कोर्टाने वैध ठेवला आहे? 370. सर्वोच्च न्यायालयाने किती तारखेपर्यंत जम्मू आणि काश्मीर मध्ये विधानसभेच्या निवडणुका घेण्याचा निर्देश केंद्र सरकारला दिलेले आहेत? 30 सप्टेंबर 2024. मध्य प्रदेश राज्याच्या मुख्यमंत्री पदी कोणाची निवड करण्यात आली आहे? मोहन यादव. केंद्र सरकारने सीबीआयच्या उपसंचालक पदी कोणाची नियुक्ती केली आहे? जितेंद्र सिंह मीना. UNOच्या अन्न आणि कृषी संघटनेच्या अहवालानुसार जगभरात एकूण कुपोषणाचे प्रमाण किती टक्के आहे? 9.2%. UNOच्या अन्न आणि कृषी संघटनेच्या अहवालानुसार भारतात एकूण कुपोषणाचे प्रमाण किती टक्के आहे? 28.7. जगात सर्वाधिक कुपोषणाचे प्रमाण आफ्रिकन देशात एकूण किती टक्के आहे? 42.3. 2024 मध्ये 19 वयाच्या वर्षाखाली क्रिकेट विश्वचषक कोणत्या देशात होणार आहे? दक्षिण आफ्रिका. केंद्र सरकारच्या कृषी उडान 2.0 योजनेत देशातील किती विमानतळाचा समावेश करण्यात आला आहे? 58. केंद्र सरकारच्या कृषी उडान 2.0 योजनेत महाराष्ट्र राज्यातील किती विमानतळाचा समावेश करण्यात आला आहे? 2. महाराष्ट्र राज्यातील कोणत्या 2 विमानतळाचा केंद्र सरकारच्या कृषी उडान 2.0 योजनेत समावेश करण्यात आला आहे? पुणे नाशिक. कोणत्या 2 देशात बिन बक्स 2023 हा युद्ध सराव हनोई शहरात होत आहे? भारत आणि व्हिएतनाम. विकसित भारत 2047 युवकांचा आवाज उपक्रमाची सुरुवात कोणाच्या हस्ते करण्यात आली आहे? नरेंद्र मोदी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकसित भारत 2047 युवकांचा आवाज या उपक्रमाची सुरुवात कोणत्या ठिकाणाहून केली आहे? नवी दिल्ली. देशाच्या खनिज उत्पादनात सप्टेंबर महिन्यात किती टक्क्यांनी वाढ झाली आहे? 11.5. 2024च्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स जागतिक भागीदारी परिषदेचे नेतृत्व कोणता देश करत आहे? भारत. राजस्थान राज्याच्या मुख्यमंत्रीपदी कोणाची निवड करण्यात आली आहे? भजनलाल शर्मा. महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? न्यायमूर्ती सुनील शुक्रे. महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षपदी निवड झालेले सुनील शुक्रे हे कोणत्या उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती आहेत? मुंबई. नुकताच कोणी महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे? आनंद निरगुडे. देशाचा किरकोळ महागाई दर नोव्हेंबर महिन्यात किती टक्क्यांनी
टक्क्यावर पोहोचला आहे 5.55%. नोव्हेंबर महिन्यात अन्नधान्य श्रेणीतील महागाई दर किती टक्क्यावर पोहोचला आहे? 8.70. गेल्या 25 वर्षात कोणता क्रिकेटपटू गुगलवर सर्वाधिक सर्च केलेला क्रिकेटपटू ठरला आहे? विराट कोहली. 2023 या वर्षामध्ये गुगल कोण सर्वाधिक सर्च करण्यात आलेला क्रिकेटपटू ठरला आहे? शुभम गिल. भारतीय अंतराळ संस्था इस्रो किती वर्षापर्यंत मानवाला चंद्रावर पाठवणार असल्याची माहिती एस सोमनाथ यांनी दिली आहे? 2040. केंद्रीय निवडणूक आयुक्त नियुक्ती व सेवास्थिती 2023 विधेयक राज्यसभेत मंजूर करण्यात आले. यामध्ये केंद्रीय निवडणूक आयुक्ताच्या निवड प्रक्रियेतून कोणाला वगळण्याची तरतूद आहे? सरन्यायाधीश. 33व्या व्यास सन्मान पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? पुष्पा भारती. डोनाल्ड टस्क यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधान पदी निवड झाली आहे? पोलंड. युअल हा प्रोग्राम कोणत्या मंत्रालयाने लॉन्च केला आहे? इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय. भारताचा अश्विनी पोनप्पा आणि तनिषा क्रोस्टो यांनी कोणत्या बॅडमिंटन स्पर्धेचे महिला दुहेरी विजेतेपद पटकावले आहे? गुवाहाटी मास्टर्स 2023. गुवाहाटी मास्टर 2023 बॅडमिंटन स्पर्धेचे महिला एकेरीचे विजेतेपद जिंकणारी ललिन रथ चैवान कोणत्या देशाची खेळाडू आहे? थायलंड. हवामान बदल निर्देशांक 2023च्या 57व्या देशाच्या यादीत भारताचा कितवा क्रमांक आहे? 7वा. हवामान बदल निर्देशांक 2023 मध्ये कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे? डेन्मार्क. चेन्नई येथील प्राईम टाइम फाउंडेशन तर्फे दिला जाणारा संसद महारत्न पुरस्कार कोणाला मिळाला आहे? सुप्रिया सुळे. चेन्नई येथील प्राईम टाइम फाउंडेशन तर्फे दिला जाणारा संसद महारत्न पुरस्कार खासदार सुप्रिया सुळे यांना कितव्यांदा जाहीर झाला आहे? दुसऱ्यांदा. चेन्नई येथील प्राईम टाइम्स फाउंडेशन तर्फे संसद महारत्न पुरस्कार दर किती वर्षांनी देण्यात येतो? 5. महाराष्ट्र सरकारने राज्यातील शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी कोणती योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे? ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना. राज्यातील इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना महाराष्ट्र शासनाच्या कोणत्या विभागामार्फत राबवण्यात येणार आहे? इतर मागास बहुजन कल्याण विभाग. महाराष्ट्र फाउंडेशन तर्फे दिला जाणारा साहित्य जीवन गौरव पुरस्कार कोणाला जाहीर करण्यात आलेला आहे? डॉक्टर तारा भवळकर. महाराष्ट्र फाउंडेशन ही कोणत्या देशातील महाराष्ट्रातील रहिवाशांनी स्थापन केली आहे? अमेरिका. इस्रायल आणि हमास यांच्यामध्ये सुरू असलेला संघर्ष थांबवण्यासाठी संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत मांडलेल्या शस्त्रसंधीच्या प्रस्तावाच्या बाजूने 193 पैकी किती देशांनी मतदान केले?
153. इस्रायल आणि हमास यांच्यातील संघर्ष थांबवण्यासाठी संयुक्त राष्ट्रात मांडलेल्या शस्त्रसंधीच्या प्रस्तावाच्या मतदानात किती देशांनी भाग घेतला नाही? 23. COP COP28 हवामान परिषद किती देशांनी जीवाश्म इंधनाच्या वापरापासून दूर जाण्याचा द ग्लोबल स्टॉकटेक करार स्वाक्षऱ्या केल्या आहेत? 200. COP28 हवामान परिषद किती सालापर्यंत कार्बन उत्सर्जन 0% आणण्याची घोषणा करण्यात आली आहे? 2050. COP28 हवामान परिषदेत जीवाश्म इंधनाचा वापर कमी करण्यासाठी कोणता करार करण्यात आला आहे? द ग्लोबल स्टॉकटेक. भारताचे टेनिसपटू लिएंडर पेस आणि विजय अमृतराज हे आंतरराष्ट्रीय टेनिस हॉल ऑफ फेम मध्ये संयुक्त आशिया खंडातील कितवे टेनिस पटू ठरले आहे? पहिले. आंतरराष्ट्रीय टेनिस हॉल ऑफ फेम यांच्या यादीत समावेश होणारा भारत कितवा देश आहे? 28वा. महिला राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेचे विजेतेपद कोणत्या संघाने पटकावले आहे? हिमाचल प्रदेश. हिमाचल प्रदेशने कितव्यांदा महिला राष्ट्रीय कबड्डीच्या स्पर्धेत विजेतेपद पटकावले आहे? 3ऱ्यांदा. महिला राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्र राज्याच्या संघाने कोणते पदक जिंकले आहे? ब्रॉन्झ. रिझर्व्ह बँकेने जाहीर केलेल्या राज्याच्या वित्तीय व्यवस्थापनाचा बाबतच्या अहवालानुसार महाराष्ट्र राज्यावरील कर्जाचे प्रमाण GDPच्या किती टक्के आहे? 18%. RBIने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार राष्ट्रीय पातळीवर कर्जाचे सरासरी प्रमाण GDPच्या किती टक्के आहे? 27.6. रवींद्र बेर्डे यांचे नुकतेच निधन झाले. ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? अभिनय. कोणता क्रिकेट खेळाडू नोव्हेंबर महिन्यातील ICC मेन प्लेयर ऑफ मंथ ठरला आहे? ट्रेव्हिस हेड. ICC नोव्हेंबर महिन्यातील वुमेन्स प्लेयर ऑफ द मंथ ठरलेली नैदा अख्तर कोणत्या देशाची आहे? बांगलादेश. देशात सर्वाधिक लांबीचे राष्ट्रीय महामार्ग कोणत्या राज्यात आहे अशी माहिती केंद्रीय वाहन मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे? महाराष्ट्र. महाराष्ट्र राज्यातील राष्ट्रीय महामार्गाची एकूण लांबी किती आहे? 18,459. देशात सध्या किती किलोमीटर लांबीचे राष्ट्रीय महामार्ग आहेत? 1,46,145 किलोमीटर. इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय शांतता पुरस्कार 2023 कोणाला जाहीर झाला आहे? डॅनियल बरेनबोइम व अली अब्रू आवाद. महाराष्ट्र राज्य सरकारने शासकीय भरती प्रक्रियेतील पेपरफुटी विरोधात कायदा करण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे? केशवराजे निंबाळकर. आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमध्ये 4 शतके करणारा सूर्यकुमार यादव हा कितवा फलंदाज ठरला आहे? 3रा. आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमध्ये सूर्यकुमार यादवने एकूण किती शतके विक्रम केला आहे? 4. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पहिल्या दिवशी 400 धावा करणारा भारतीय महिला क्रिकेट संघ कितव्या क्रमांकाचा संघ ठरला आहे? 2. केंद्र सरकारने जारी केलेल्या यादी
नुसार कोणते राज्य विदेशी गुंतवणुकीत देशात प्रथम क्रमांकावर आहे? महाराष्ट्र. गेल्या 3 महिन्यात महाराष्ट्र राज्यात एकूण किती कोटी रुपये विदेशी गुंतवणूक आहे? 28,868. कोणत्या वाहन उत्पादक कंपनीने सौर ऊर्जेवर चालणारे देशातील पहिले अल्ट्रा फास्ट चार्जिंग स्टेशन उभारले आहे? ऑडी. ऑडी या उत्पादक कंपनीने कोठे देशातील पहिले सौर ऊर्जेवर चालणारा अल्ट्रा फास्ट चार्जिंग स्टेशन उभारलेले आहे? मुंबई. महाराष्ट्र सरकारने राज्याचे नवीन औद्योगिक धोरण तयार करण्यासाठी कोणत्याच्या अध्यक्षतेखाली मसुदा समितीची स्थापना केली आहे? डॉक्टर हर्षदीप कांबळे. देशातील घाऊक महागाई दर नोव्हेंबर महिन्यात किती टक्के नोंदवला गेला आहे? 0.26. 42वे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन सांगली जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आले आहे? विटा. सांगली जिल्ह्यातील विटा येथे होणाऱ्या 42व्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद कोण आहेत? सांगली जिल्ह्यातील विटा येथे होणाऱ्या 42व्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण आहेत? प्राध्यापक रंगनाथ पठारे. देशातील पहिले केंद्रीय आदिवासी विद्यापीठ कोणत्या राज्यातील मुलुग येथे स्थापन करण्यात येणार आहे? तेलंगणा. तेलंगणा राज्यात होणाऱ्या पहिल्या केंद्रीय आदिवासी विद्यापीठाचे नामकरण काय करण्यात आले आहे? सम्माक्का सरक्का आदिवासी विद्यापीठ. कोणत्या राज्याच्या विधिमंडळाने लोकायुक्ताच्या कक्षेत मुख्यमंत्री व मंत्र्यांना आणणारा लोकायुक्त कायदा पारित केला आहे? महाराष्ट्र. महाराष्ट्र राज्याच्या विधिमंडळाने पारित केलेल्या लोकायुक्त कायद्यामध्ये मुख्यमंत्र्यांची चौकशी करण्यासाठी किती विधानसभा सदस्यांनी परवानगी लागण्याची तरतूद आहे? 2/3. नोव्हेंबर महिन्यात देशाची व्यापारी तूट किती अब्ज डॉलरवर पोहोचली आहे? 20.58. वाणिज्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार नोव्हेंबर महिन्यात भारताची आयात मागच्या वर्षीच्या नोव्हेंबरच्या तुलनेने किती टक्क्यांनी घटली आहे? 4.33. नोव्हेंबर महिन्यात भारताची आयात किती अब्ज डॉलर गेली आहे? 54.48. भारताच्या निर्यातीत नोव्हेंबर महिन्यात मागच्या वर्षीच्या तुलनेत किती टक्क्यांनी घट झाली आहे? 2.8. नोव्हेंबर महिन्यात भारताची निर्यात किती टक्के डॉलरवर गेली आहे? 33.90. चालू आर्थिक वर्षाच्या 8 महिन्यात भारताचे एकूण थेट प्रत्यक्ष कर संकलन किती लाख कोटी रुपये झाले आहे? 10.68. भारताचे चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या 8 महिन्याचे थेट प्रत्यक्ष कर संकलन अर्थसंकल्पीय अंदाजात किती टक्के आहे? 58.34. DRDO कडून कोणत्या राज्यामधील चित्रदुर्ग येथे स्वदेशी हाय स्पीड मानवरहित हवाई वाहनाची चाचणी घेण्यात आली आहे? कर्नाटक. कोणत्या राज्याच्या सरकारने अंमली पदार्थावर नियंत्रण आणण्यासाठी अँटी नार्कोटिक्स टास्क फोर्स स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे? महाराष्ट्र. भारतीय क्रिकेट नियामक बोर्डाने कोणत्या माजी खेळाडूचा जर्सी क्रमांक 7 निवृत्त केला आहे? महेंद्रसिंग धोनी.
आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार देशात कोणत्या राज्यात सर्वाधिक डेंग्यूची रुग्णांची नोंद झाली आहे? उत्तर प्रदेश. आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्र राज्यात डेंग्यूच्या रुग्णांची संख्येत देशात कितवा क्रमांक आहे? तिसरा. महाराष्ट्र राज्यात कोठे महिलांची जागतिक लॉन टेनिस स्पर्धा होणार आहे? सोलापूर. महाराष्ट्र राज्यातील सोलापूर येथे होणाऱ्या महिलांच्या जागतिक लॉन टेनिस स्पर्धेत किती देशातील 56 महिला खेळाडूंचा सहभागी होणार आहे? 12. BCCI कडून भारताचे माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीची किती क्रमांकाची जर्सी निवृत्त करण्यात आली आहे? 7.